नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण लिपिक, चालक आणि स्टेनो यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मागील व्हिडिओमध्ये आपण शिपाई हमाल यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे अर्ज भरताना याची संपूर्ण माहिती पाहिलेली होती। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर पण तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। तसंच मित्रांनो, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला कशा प्रकारे भरावं लागणार आहे, कोणाजवळून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचे आहे याचा पण व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे। तो पण व्हिडिओ तुम्ही अर्ज भरण्याच्या अगोदर पाहून घ्या। तर बघा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक, अगोदर आपण वाहन चालक या पदासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे याची माहिती पाहणार आहोत। नंतर लिपिकची बघू आणि नंतर स्टेनोची बघू, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचं एक आहे तुमचा आधार कार्ड क्रमांक, ठीक आहे। अर्ज भरताना तुमचा आधार कार्ड क्रमांक, आधार कार्ड घेऊन जायचं, लक्षात ठेवायचं। आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे, ठीक आहे। तर नंतर तुम्हाला 10वीची मार्कशीट या ठिकाणी लागेल, लक्षात ठेवायचं। 10वीची मार्कशीट घेऊन जायची। जर तुमचं 12वी झालं असेल तर 12वीची मार्कशीट पण घेऊन जायची। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची मार्कशीट पण या ठिकाणी घेऊन जायची, ठीक आहे। नंतर तुम्हाला या ठिकाणी अनुभव सर्टिफिकेट लागणार आहे, लक्षात ठेवायचं। अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। अनुभवाची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागणार आहे, म्हणून अनुभव सर्टिफिकेट अगोदर भरून घ्यायचं। नंतर आपलं अर्ज भरायला जायचं। अर्ज भरताना अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला स्कॅन करावे लागणार नाहीये, फक्त अनुभवाची माहिती तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, ते सोबत घेऊन जायची, ठीक आहे। नंतर तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स पण लागणार आहे, ठीक आहे। संपूर्ण ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे तुमचं ते सोबत घेऊन जायचं, ओरिजिनल सोबत घेऊन जायचं, झेरॉक्स असले तरी चालेल पण सोबत घेऊन जायचं। तर तुम्हाला वाहन देखभाल व किरकोळ दुरुस्तीची माहिती अनुभव असल्या त्याबाबतची माहिती तुम्हाला भरावी लागेल। जर तुम्हाला थोडीफार माहिती असेल किरकोळ दुरुस्ती की वाहन देखभालाची, त्याची माहिती तुम्ही अर्ज भरताना भरू शकता। त्याबाबतचं प्रमाणपत्र नसलं तरी चालेल। आता हे महत्वाचं आहे मित्रांनो, 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखले हे तुम्हाला अर्ज भरताना लागणार आहे, ठीक आहे। हे आता वाहन चालकसाठी मराठीत असणार आहे आणि शिपाई हमालसाठी पण मराठीत असणार आहे। फक्त स्टेनो आणि लिपिकसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट हे इंग्लिशमध्ये राहणार आहे। हे कसे काढावे, कसे भरावे, कोणाजवळून काढावे याची माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायचा, ठीक आहे। 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट हे महत्वाचे आहे। पण याशिवाय तुम्हाला तुमची कास्ट सर्टिफिकेट लागेल, तुमचं डोमेसिल सर्टिफिकेट लागेल, ठीक आहे। नंतर तुम्हाला या ठिकाणी जर नावामध्ये बदल असेल तर तुमचं राजपत्र लागेल, किंवा जे महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांना आपलं मॅरेज सर्टिफिकेट सोबत घेऊन जावं लागेल। सोबत नसेल तरी चालेल, पण हे तुम्हाला नंतर मुलाखतीच्या वेळेस मागू शकतात, जेव्हा त्यावेळेस तुम्हाला दाखवावं लागेल जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर। इत्यादी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे मित्रांनो, हे तुम्हाला अर्ज भरताना लागणार आहे, लक्षात ठेवायचं। 10वीची मार्कशीट, 12वी झाली असेल 12वीची मार्कशीट, नंतर ग्रॅज्युएशन झालं असेल ग्रॅज्युएशनची मार्कशीट, हे जर तुम्हाला अर्ज भरताना नमूद करायचे असेल तुम्ही करू शकता। नंतर तुमचं वाहन चालवण्याचा परवाना, अनुभव सर्टिफिकेट, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसिल सर्टिफिकेट, 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखले, नावामध्ये बदल असेल तर त्याचं प्रमाणपत्र, राजपत्र प्रमाणपत्र, किंवा महिलांसाठी मॅरेज सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही काढून ठेवा, हे तुम्हाला लागणार आहे। आता जरी अपलोड करायचं काम नसलं पण नंतर तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस लागणार आहेत, एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, लिपिकसाठी जे पात्रता मागितली आहे त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जावं लागणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड सोबत ठेवायचं। नंतर तुम्हाला SSC म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन एवढे तुम्हाला मार्कशीट लागणार आहे, ठीक आहे। 10वीचं 12वीचं आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट घेऊन जायची। नंतर PG झालं असेल तर PGची पण तुम्ही मार्कशीट सोबत नेऊ शकता। नंतर बघा मित्रांनो, नंतर तुम्हाला या ठिकाणी टायपिंग मागितलं इंग्लिश 40, इंग्लिश 40चं टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागेल। नंतर तुम्हाला या ठिकाणी MSCIT मागितलेलं आहे, MSCIT सर्टिफिकेट घेऊन जायचं। जर तुमचं लॉ झालं असेल तर लॉची डिग्री मार्कशीट घेऊन जायची, ठीक आहे। तर हे महत्त्वाचे जे मार्कशीट आहे हे तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल। याशिवाय तुम्हाला 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट सोबत घेऊन जावे लागणार आहे, लक्षात ठेवायचं। तर लिपिकचे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला इंग्लिशमध्ये भरून घ्यावं लागणार आहे, ठीक आहे। या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे, हे व्यवस्थित चेक करावी लागेल। आणि जन्माच्या पुराव्यासाठी तुम्हाला TC किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता, ठीक आहे। कॉम्प्युटर सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। नंतर बघा, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे।
नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. लक्षात ठेवायचं, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट. जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर गॅजेट घेऊन जावं लागेल गव्हर्नमेंटचं, किंवा महिलांच्या नावामध्ये बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जावं लागेल. कॅरेक्टर सर्टिफिकेट हे आता लागणार नाहीये, हे तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस लागणार आहे. पण तुम्ही आताच कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्या. अर्ज भरताना त्याची माहिती तुम्हाला भरावी लागेल. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट आताच काढून घ्या. ठीक आहे. कोणी जर गव्हर्नमेंट जॉबवर असेल तर नागरिक प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी काढून घ्यायचं. जर तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्ही सोबत घेऊन जायचं. ठीक आहे. इत्यादी जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो, हे तुम्हाला सोबत घेऊन जाणे गरजेचं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, आधार कार्ड, 10वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत मार्कशीट, नंतर 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, नावामध्ये बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र, नंतर इंग्लिश 40 टायपिंगचं सर्टिफिकेट आणि MSc किंवा इतर कुठले कॉम्प्युटर कोर्स झाला असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला येणे गरजेचं राहणार आहे. ठीक आहे. हे झाले लिपिकचे डॉक्युमेंट्स. त्या मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे स्टेनो हायर ग्रेड आणि लोअर ग्रेड. हायर ग्रेड आणि लोअर ग्रेड दोन्हीसाठी प्रमाणपत्र सारखेच लागणार आहे. फक्त स्टेनो सर्टिफिकेट जे आहे ते हायर ग्रेडला 100 लागणार आहे आणि इंग्लिशचं आणि जे लोअर ग्रेड आहे त्यांना 80 लागणार आहे स्टेनो सर्टिफिकेट. ठीक आहे. लोअर ग्रेडसाठी 80 आणि हायर ग्रेडसाठी 100. त्याला डॉक्युमेंट जे लागणार आहे तुम्हाला तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशनची मार्कशीट लागणार आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशनची मार्कशीट घेऊन जायची. जर तुमचं लॉ झाला असेल तर लॉची मार्कशीट, कारण लॉला प्राधान्य दिल्या जाईल या ठिकाणी. नंतर तुम्हाला इंग्लिश 100चं स्टेनो मागितलेलं आहे, तर 100चं प्रमाणपत्र सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल. नंतर तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश 40 टायपिंग मागितले, तर इंग्लिश 40 टायपिंग सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं अर्ज भरताना. नंतर तुमच्याकडे MSc वगैरे कुठला तरी कॉम्प्युटर कोर्स झाला असेल तर तुम्ही ते सर्टिफिकेट सोबत घेऊन जाऊ शकता, सोबत घेऊन जायचं. ठीक आहे. झेरॉक्स प्रती असली तरी चालेल, कारण स्कॅन करायचं काम नाही आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. लक्षात ठेवायचं, डोमिसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. लक्षात ठेवायचं, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आणि 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलेले आहे, ते पण तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागेल. कॅरेक्टर सर्टिफिकेट, नंतर तुमचं आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागेल. आधार कार्ड सोबत घेऊन जायचं. नंतर मित्रांनो, तुमच्या नावामध्ये बदल असेल तर राजपत्र घेऊन जायचं सोबत. ज्या महिलाचं लग्न झालेलं त्याने कॅरेक्टर सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं. ठीक आहे. एम्प्लॉयमेंट कार्ड वगैरे असेल ते सोबत घेऊन जाऊ शकता. गरज नाही एम्प्लॉयमेंट कार्डची, पण असेल तर सोबत घेऊन जायचं. ठीक आहे मित्रांनो. इत्यादी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला सांगितलेले आहे, ते तुम्हाला अर्ज भरताना जवळ ठेवायचं, कारण थोडी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी टाकावी लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएट पण तुम्ही मार्कशीट सोबत घेऊन जायची. डॉक्युमेंट संपूर्ण लिस्ट दिलेली आहे, त्यानुसार डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे. आणखी काही इतर जर तुमच्याकडे एक्स्ट्रा डॉक्युमेंट असेल तर तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. तसं हे बघा मित्रांनो, कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. स्टेनोसाठी, लिपिकसाठी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आणि चालकसाठी, शिपायासाठी हे मराठीमध्ये दिलेलं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, पात्रतेनुसार जे सर्टिफिकेट या ठिकाणी मागितलेले आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल. ठीक आहे. पात्रतेनुसार सर्व आपले प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचे. तर याशिवाय तुम्हाला तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमचं आधार कार्ड, 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट, 2 वेगळ्या व्यक्तीजवळ 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन यायचे. नंतर तसे तुम्ही नोकरी असाल तर ना हरकत प्रमाणपत्र घेऊन जावं लागेल. तसेच तुम्हाला या ठिकाणी एम्प्लॉयमेंट कार्ड मागितलेलं असेल तर चालेल, नसेल तर काही गरज नाही आहे. नंतर नावामध्ये बदल असेल तर राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट लग्न झालेल्या महिलांसाठी. आणि तुम्हाला अर्ज भरताना या ठिकाणी 1000 रुपये फी भरावी लागेल. तर 1000 रुपये फी भरण्यासाठी फोनपेमध्ये 1000 रुपये जमा ठेवायचे. ठीक आहे. 1000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम शुल्क भरावे लागेल, ते ऑनलाईन भरावं लागते, म्हणून फोनपेने आपले एक्झाम शुल्क तुम्ही भरू शकता. ठीक आहे मित्रांनो. इथे डॉक्युमेंट जे मी सांगितलेले आहे ते तुम्हाला अर्ज भरताना सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे. याशिवाय एक फोटो जो आहे अपडेटवाला सर्वांनी जवळ ठेवायचा. ठीक आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.